तुझा तुझ्या आईचा स्वभाव हावरा, हे कडपणा गौरा तुझा तुझ्या आईचा स्वभाव हावरा. सदा पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. कधी पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. लेक शिकली 10वी पर्यंत अशा मोठी आहे, कितीही केला उपदेश तरी पाणी डोक्यावरून जाये. कितीही काढती दावरा जसा गरगर फिरे भवरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. हो नौकरदार नवरा. सून करण्यासाठी लोका प्रश्न पडला मोठा, बायको मिळेना पोरांना पूर्ण होईना कोटा. बायको मिळेना पोरांना पूर्ण होईना कोटा. मुलाचा बाप कावरा कसा झाला बघा बावरा. मुलाचा बाप कावरा कसा झाला बघा बावरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, जमीन नोकरी असावी. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, जमीन नोकरी असावी. सासरा धीर नंद जाऊ नको, सासू आमच्या सोबत नसावी. जमीन नावन करावी, जमीन नावन करावी, म्हणती माझी गौरा, म्हणती माझी गौरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. हो नौकरदार नवरा. हे कडपणा सोडा मुलीनो वरा शेतकऱ्याला, काळी आई देईल दुवा तुमच्या जीवनाला. प्रतिपगीत सांगहित करा तुम्ही निरविसनी कष्टाळू, शेतकऱ्याचा नवरा शेतकरी नवरा. हे कडपणा सोड तुझा गौरा, कर ग शेतकरी नवरा. पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. हो नौकरदार नवरा. नौकरदार नवरा पण आणावा कोठोनी, तरुण पण जाईल वाया, जवानी जाई होईल दिवाणी, जवानी होईल दिवाणी. मन श्रीमंत शेत श्रीमंत कष्ट श्रीमंत, पिकती शिवरा भिवरा शेती पिकती शिवरा भिवरा. म्हणून वर पोरी आता शेतकरी नवरा. पाहिजे म्हणती आई, पाहिजे म्हणती आई लेकीला माझ्या नौकरदार नवरा. हो नौकरदार नवरा. हो नौकरदार नवरा. प्रदीप पाटील हे शीघ्र कवी. बसवंतवाडीसारख्या ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला. 6वी-7वीपर्यंत शिक्षण ते आरळी येथे शिकले. त्यांना कसलाही कवी असतील, गायक असतील, असला कसला कोर्स किंवा कसलेही त्यांच्याकडनं लोकांकडनं त्यांना शिकवलं गेलं नाही. ते स्वतः शीघ्र असल्यामुळे लगेच गाणे लिहितात, सांगेल त्या विषयावर सांगेल त्या ठिकाणी आणि चांगल्या चाली लावून गात असतात. हे कवी प्रदीप पाटील बसवंतवाडी. प्रदीप पाटील लोकप्रबोधन संस्थेचे कार्यवाहक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रात ज्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेबरोबर ते जोडले आहेत. वेगवेगळ्या संस्थांबरोबर ते वेगवेगळ्या विषयावर काम करतात. शेती आहे, एकल महिला आहेत, पर्यावरण आहे, पाणी आहे, दुष्काळ आहे, अशा कितीतरी विषयावर ते लगेचच गाणं लिहितात. धन्यवाद.